निशा ए हा काय आई तुझं बॅग घेऊन आली. मला जायचं ना आणि job त्याला वर. जेवायला द्यायचंय. स्वयंपाक ते झालेला आहे जेवते ते तुम्ही आहेत ना घरी ताई पण आहेत तुम्ही जेवा त्याला वाढून जा ना. मला उशीर झालाय टाइम पण भरपूर झालाय आणि तिने तुला काहीतरी बनवायला सांगितलं होतं ते हा करून- सगळं बनवलंय मी नाही नाही ते गोड शिरा बनवू लागते साठी. हा बनवलाय हे किती लवकर निघाली आज. ना ते लवकर आहे आज बोलवलंय काय काय तुटून गेलं लवकर? लवकर बोलवलंय सर भाजी काय केली? भाजी भाजी नाही आवडत ती भाजी. काय भाजी केली? बटाट्याची केली शी कोण खाईन ग ती मला बटाट्याची बटाटा भाजी? नाही होता आधी होतं बटाटा होत तर वांगीच का त्याला नाही वांगीच करणार जमत. होतं रात्री त्याला नाही जमत. उलट वांग खाल्लं वांग खायचं का बटाट काय छान. बटाट्याने खात होतो मग- मला ती माहित नाही का ऐका ना ह्या दोघी आहेत ना मग करते काय काय मी कशाला. पण तुम्ही आहेत ना तू मला आईला आणि ताईला काम सांगणार काय अहो लय उशीर झाला मी ते मला. धुणं भांड करणार आहे ते स्वयंपाकाचं मी नाही करणार. काही आपल्याला- नाही दोन भांडे झाले तर आधी सगळं काम झालंय मी नोकरीला होतो त्यावेळेस मग सगळं बरोबर टायमाला व्हायचं का? तू का करते का नोकरी करते म्हणजे वहिनी एक काम कर त्या आईला नाही येत पास्ता बनवता तर पास्ता बनव चीज मला आणि मग जा तुला कुठे जायचं ताई तुम्ही आहेत ना तुम्ही बनवा ना मग आईला आता सांगा ती कसं काय बनवे ना आता ती पाहुणे आहे ना आपल्या ना. इथं. नाही मग तुम्ही बनवा ते सांगते ना कसं नाही नाही बनवायचं तू ते. बनवायचं आणि तिला खाऊ घालून मग जा. आवड त्या आईला गॅस पशी नाही गेल्यावर मला येऊ दे, आईच्या थोडा त्रास होतो. हातचं नाही आवडत तर तूच बनव वहिनी नाही लय उशीर झालाय नाही मी मला. नाही ते करणार. नंतर जा अहो ते सरांचा फोन हा आला ते होता. सरांना सांगता येईल नंतर ते पास्ता बनवा तू नोकरी करतेस काय उपकारच करते हा ना. आमच्यावर हा? आता मी गेली नोकरी त्याची करतो, नोकरी लागन त्याला किती नोकरी. तरी कामाला, तीच बघत नाही आहे. रे दादा तसं नाहीये ते सांगून दाखवतात ना तुझी नोकरी केली ना हा, तीच म्हणून तेच ते बघत नाही का शायनिंग दाखवायची म्हणजे नाही का अहो, मला मी लई म्हणजे नाही का नोकरीवाले हा, झाले माझ्या जीवाचं अहो ताई काय तसं नाही माझ्या काही जीवावर बसून खात हा. असं काहीतरी मी म्हणलं का तसं मी मला म्हणलं तुला म्हणायची बटाट्याची गरजच करून द्या. नाहीये टोमनच तेवढं चाललंय जेवायला वाढलं तू नाही काय पैसे नाही. कमवती म्हणून आम्हाला नोकर नाही समजायचं तू. तुझे नोकर नाही आम्ही. तू घरची सून आहे तू सगळ्यांचं घरची करून कामं जायचं. करून जायचं सगळं नाही सगळे काम झाले फक्त तुम्हाला आता भाज्यांच बघा काय मी एक काम बटाटे- कर. म्हणून दाखवलंच का नाही परत बघ तुला नसलं जमत ना काम तर घरातलं काम नसलं ना एक तर घरातलं काम कर नाही तर नोकरी कर. हं? नाही नोकरी करावं लागेल कारण मग तू पैसे अशी नाही. बाल- नाही, आई अगं नोकरी दोन्ही तर करावं करावंच लागेल. लागेल ना. नाही, नाही, जोवर ते दादाची बाल- नोकरी नाही तोवर तर जाऊ दे मग करावंच लागेल. नोकरीला मी राजीनामा देते मी घरातलं काम करते आणि मग खायचं काय? अशी तोंड घेऊन बोलती बघितलं मग का? तुम्हीच म्हणले म्हणजे तुला घरातलं करायचंच नाही काम. लवकर उठायचं जरा करायचं घरातलं. आता म्हणजे अरे एखादी दुसरी जर असती ना तर ते तू नाही का आधी पोरगी बघितली ती पोरगी किती सद्गुणी होती ती तुला आणि किती ती लाड जर करायची? असती ना आता ती असती ना तर बापरे विचारूच नको नोकरी बी केली असती घरातलं बी केलं असतं मग? कसली भारी पोरगी होती. आईलाच पटलं. काय मी घेऊन म्हणत आली? होतो. हेच ऐकायचं होतं का मला तुला. आईची पसंत आता ना मी काय खरंच खराब असते मी तरी काय दादा. करणार सगळे काम झाले सगळं झाले आता माझी लेक आलेली तुला खपत नाही ना. अहो, मी तसं काय म्हणले का आई? आणि तिनेच माझं लेकरू 4 दिवस आलं तर तू तिला असं करते तीच समोर भांडणं काढतीये ना. अहो, पण मी तसं काय म्हणलंच नाही मला आज लवकर मला बोलवलं फक्त लवकर काय जायचंय. करायचं होतं पास्ता खायचा होता फक्त पास्ता बनवायला काय असेल एक आता 10 मला तास नाही येत लागले. बनवता. मग ताई सांगते ना तसं बनवा ना बघितलं का अजूनही तोंडाला तू तोंड उरपट लावते तुझी बोलती काय? सून त्याला उरपट बोलती. उरपट कुठं बोलू हा, आम्ही? मग काय झालं दादा तुझा कसंच धाकणी आहे जा आता दागण्यात लय रिटीन मग जाऊ दे मला उशीर झालाय मी कुठं चालली? जाते. यार, उशीर झाला वांग्याची भाजी जायचंय बनव. मला मी ती नाही आमच्यावर बनवणार. लई वांग्याची जोर भाजी करीत. बनव. ती आम्हाला अशी दाबी ती ना ती अशी नोकरी करते मी म्हणजे नसलो तिला तर असं वाटतं तू कलेक्टर लय बोलत झालं. असेल तू मागं. दाखवायचा प्रयत्न करते तुम्हाला ती उगा आई सांगत नाही काही हा? वहिनी जा पटकन पास्ता बनवून आण. नाही मला उशीर झालाय सांगितलं कळतं का कळतं ना सांगितलं हा आ, ते बनवून द्यायचा. पास्ता बनवल्याशिवाय तर बनवून जाऊन दे. देणार नाही एवढं बरं. ध्यानात ठेव. कशी आहे? तिला त्याला काही जेवण नाही लागतं वाढलं पहिलं. तुला खायला नाही दिलं. चल रिकामी पास्ता टेकली. काय लागतो ती ती ताईडी स्वयंपाक बोल. झालेला आहे तुम्ही जेवायला म्हणतो बाप ए, ए, तुला सांगितलं ना बनवून दे कळत नाही का तुला. अहो मला उशीर झाला अगं, बनव ना झिपरे जाना बनव जा ना. ना, वहिनी, बनव ना. लवकर उठ अक्कल नाही काय तुला जा बनव. घ्या ना हो थोडस काय ऐकून घ्या? अरे, अरे, तुझं कशी ऐकून बोलत घ्यायची आहे? गरज नाही, जा. जा पळ, निघ. जा बनव नंतर जा बनव सगळं स्वयंपाक बनवून काय द्यायचा. बनवायचं? चल का जा बस. ना. जा म्हणलं, हे कळत नाही. रगेल बघ. तू बस बाय तू नको तू काय आराम कर ताई. हा. तू आराम कर. लवकर आणि नीट बनवायचा नाही बनवले मग सांगतेच मी हा. तुम्ही येणार आहे काम नको जाऊ. मग नाही करणार. लवकर उठीचं तिला. हा मग मला मला काय लवकर येऊ. करायचं आता? बघ काय कशी करते बोली नाही बघ याच्यात पैसे घाली होती सारख्या म्हणजे बघ ना किती भारीतली चमचमच नवीन घेतली. घेतले दिसतील काय हा आणि 2-3 पाडलेल्या आहेत म्हणती होय. त्या जुन्या झाल्यात काय त्या जुन्या झाल्यात. वस्तीला कशाला लागती ग तिचं सामान घे तुला. काढून फेक तिचं काय सामान काय काढ. किती देतो म्हणतो ताई? पैसे असले तर मला दी ए, बाई, मला लागते ती पर्स तिला काही गरज नाहीये. नाही का
मला जायचंय, मला उशीर होतोय, मला जाऊ द्या. चालायचंय. किती लगेच हा, जायचं? चालत आहे. पाहिलं? आणा इकडं माझी पर्स. मला पाहिजे चला नाही ती इकडं. पर्स. दादा मला पाहिजे नाही ती पर्स. ते कसं ठेवते तू लागते एक मिनिट, सोडा ना. काय करेन मी? मला पाहिजे नाही ती पर्स. राहू दे तिला. राहू द्या, मी चाल- तू कसं काय घेतली नाही परत पाहिलं ना त्याच्याकडे दुसऱ्या आहेत ना. रोज नवी पर्स घेतली, नटून टटून जाती भिंगुऱ्यावानी. हा झाका माका मला बघा. होय राहून दे तुला. काय गरज आहे काय माहिती नटायची एवढी. दादा लक्ष ठेव बायकोवर. मला नोकरी नाही म्हणून गप्प बसावं लागतं रे ताडे. नोकरी नाही, लक्ष दे तिच्यावरती. एवढं झटापट्या करून राहिले म्हणजे हा. काहीतरी असणारच आहे. आणि एवढं बाहेर एवढं काय गरज आहे? अर्जंटच काय एवढं बघ जायचं? ना घड्याळण बिडाळ. आज मला बोलवलंय लवकर, मला एवढं काम आहे. अर्जंटच काय आहे? काम आहे आज. एक तास अगोदर चालले मी ऐक ना. फक्त. प्रत्येक वेळेस वहिनी किती वाजता ती घरातून? दहा 9 वाजता. आज लवकर कोणी बोलावलंय लवकर तिला? सरांनी बोलवलंय. 10 वाजता ती आज 9लाच निघली. 10 वाजता जायचं. सरांनी काय time तुला मला- एवढ्या नाही, लवकर मला काय काम आहे. बोलवलंय आज? वेळ नाही म्हणत नाही. बरं, overtime सरांचं करायचंय. अर्जंट काय काम आहे? काय काम आहे? बोलवलंय. घरी आहे, लवकर बोलवलंय बोलवलंय करायला. सरांनी. आता बोलवल्यावर मी काय करणार? मला आणि शिवाय एवढं झटापट्या करून झाली ती पण बघ ना माझ्या हातातून पर्स बिर्स फोडून. हाय माझी म्हणून घेते मी. तुझी मग नाव कोणाची? लिहिलंयस नाव का? लिहिता येतं. आणि तू तुझ्या पैशाने घेतली का? माझ्या दादाने घेऊन दिली. शायनिंग नाही दाखवायची जास्त. शब्द सुद्धा खाली पडून दे. राहून दे तिला. तुला 2-4 येतात. राहून दे तिला आता. मी आज आणखी 2-4 नवीन आणीन. आज मला पैसे द्यायला पण नाही. दादा बघ तू घे हा? पैसे. कमवते मी, कमवते. कसली रग गेले बघितली का? काय? हो, आई तर 2-4 आणीन म्हणजे. आई तर बसून खातात, ते खातात आणि वरतून तू काय करत होती माझ्या रोजमध्ये बसून का? माझ्या हाताला काम करते. करते. आणि जमलं मी का? माझं काम करते. तू आमच्या जीवावर मला आहे नाही बरं का? तुमच्या नादी लागायचं. मी चालले माझी मी. कुठे झाले? बघितलं आता का? घरात यायचं हा? नाही बघितलं अजिबात का? तिला. हा, रग गेला आणि तशीच गेली. नाही ऐकलं. अजिबात हा? घरात हाका यायचं मारते नाही. तर गेली ती तशीच. हम्म. हा? चल मग काय आता तूच वाढ जेवायला. मी वाढते काय तुला. माझा मोबाईल राहिलाय. अयो तुला मोबाईल लागतोय. तुला काय मोबाईल लागतोय? दाखव इकडे. साहेबाचा एक मिनिट. फोन. सरांचा साहेबाचा फोन येऊन येणार आला. आहे, दादा. हॅलो. आम्हाला तुम्ही ऑफिसला का आलं नाही? हा निघाले आता. असं रोज चालल्यावर जमणार नाही बरं का? नाही नाही, ते निघाले होते. ते थोडस घरचं काम करत होते. आज लवकर बोलवलं ना, आवरलं नाही थोडस. मला माहिती ना ती फुकट खाऊ तुमची सगळी घरची. हो तेच ना. हा. त्यांना सांगा म्हणा ते माझ्या पगारावर जगताय तुम्ही आणि त्यांना बी का मला पण काम करू द्या आणि तुम्ही नीट राहा. त्यांच्या कोण नादी लागन, कोण तोंडी लागतंय त्यांच्या. जाऊ दे, बघ कशी येते. म्हणजे आमच्याबद्दल कारण करते. म्हणजे आपल्याबद्दल घालणं करती सगळीकडे. फोन चालू आहे माझा. बापरे. हा, hello. ऑर्डर पण सोप फेकायला लागली आपल्याला. हा बोला ना सर. तुम्हाला पण सांगतो तुम्ही जर कामावर नाही ना आला तुम्ही उद्यापासून घरी राहा. नाही नाही, कामावरून घरी नाही राहत. मला कामावर यायचे. मला माहिती ना नवरा निकामी जाऊ दे, तुम्हाला तर सगळं माहिती आहे ना घरातलं. ऑफिसमध्ये बेवाडलं म्हणून त्याला काढून टाकलंय. हो घरी काय सांगितलं त्यांनी? जाऊ द्या. चल ठीक आहे. हो येते मी लगेच. हो हो हो. नाही तर उद्यापासून येऊ नका. नाही नाही, येते मी लगेच. बघ एवढं तुझी काय बायको खास मला बोलत होती? ऑर्डर फेकतीये. कोणाचा तरी माणसाचा आवाज येत आवाज येतो होता. का? दादा तू बघ जाऊ. स्पष्ट नाही ऐकायला आलं पण माणसाचा आवाज होता बरं का. जा, पटकन जा आणि बघ लवकर बरं माग माग जा बरं. ती कुठं जाते कोणाकडे जाते बघ बरं. चल तुला मी काय हुशार माणसाच्या समोर बोलतीये, माणसाचाच बोलती. आवाज होता. आणि तिची इतकी चकामाका जाते ना त्याच्यावरनच मला तिच्यावर शेक आहे जरा माहितीये हा. का. मला पण डाऊट येत होता. हा पण नाही का मला काय वाटलं त्याला जाऊ द्या दादा पण आमच्या सोबत म्हणलं ती दादाला पण सोबत नेत नाही. तू बरं झाला आलेली आपण ह्या गोष्टीचा ना छडा लावू. हा लावूच. चल बरं. घरी फोन करा चला राहणार. फोन कोणाचा येतो? हॅलो. हॅलो. हा बोल. हा दादा कुठं आहे? आई निघलोय राहणार. रानात का? थांब ना एक 5 मिनिटं, मला ना पेमेंट लागत होतं. कुठं आहे तू आता? रानात चाललाय का कुठे? अरे काय तिकडे येणार होतो पैसे द्यायचे ना. हा चालतं ये मग हाय येतो मी ट्रॅक्टर काय निघलोय. थांब थांब, एक 5 मिनिटात आली मी. आलं ये. मी चालू असतो रे तिकडं. नाही नाही, येते मी. थांब. तर ठीक आहे ये. काय झालंय? काही नाही, माहित नाही का रोजच कटकटती? ते तुझ्या नवऱ्याला लागलं नाही जॉब? नाही, आणि सगळे बसूनच खाते म्हणायचे. सगळे ती पण आलेली नाही का माहिती आता. तिथं लय तिथं लय आहे, गांधीनच आहे.
हा? भांडणं करून आले नाही का? भांडणं करूनच आली आणि इथं पण दुसऱ्याचा टाळमेळ लागून द्याय ना, इथं पण भांडणच करी ती. मला त्याचा नवऱ्याचा फोन येतो ना, येतोय ना? म्हणलं त्यांना समजायचंच कोणाला, सगळीच पागल फॅमिली ती. काय ते काय माणूस आहे का? तो नवरा पण काय त्याला चवनाच होता. हा, आईचं हिच ऐकतोय बहिणीचं. अरे पण आता त्याचा जॉब सुटलाय, त्याला एवढी अक्कल पाहिजे की आपली बहीण, आपली बायको आपल्याला जगावती, सगळ्या घरात जगावती. अख्खं कुटुंब माझ्या जीवावर चालतंय, घरातले काम करायचे. ती आता कुठे ही लहान आहे पास्ता खायला? हा, भगुल्यावानी फार म्हशीवानी झालीये आणि हिला पास्ता खायचाय. बटाट्याची भाजी केली तर नवरा म्हणतोय बटाट्याच्या भाजीने मला उततय, वांग्याची भाजी कर. हा, अरे या बेवड्या माणसाला तुला बी माहिती, ही तिथं बेवडून गेलं ऑफिसला, तिथून काढून. हा, आता मी सगळं घरातलं काम केलंय, आता मी कामावर चालले आणि मला म्हणते नाही जायचं. माझी पर्स सुद्धा घेतली त्या हिनी. तुला काय गरज यांची? मी जोपर्यंत आहे ना तोपर्यंत तुला यांची ना, यांच्या पाया पडायची गरज नाही. पाया पडायची गरज नाही, पण ते घरात नीट वागवी नसेल. हा, मी एक शब्द बोलले नाही त्यांना. ती कसं आहे, जळफळ होते ना, ती जळजळाट होतोय. तू कामवती मग ह्यांना आतून वाटतंय ना अपराध यासारखं. तेच पण ना, ते सांगता येत नाही. मूर्खाचा बाजार या आहे. बायाला तिथं काही कमी नाही. तोंड घेऊन इकडे चालली दुसऱ्याच्या जख मारायला, घराचं हे करायला. पण अक्कल पाहिजे ना, आपला संसार बघायचा सोडून इथं दुसऱ्याच्या दारात आली तर आलींवरतून भांडणं करीती. हा, आमच्यावर भांडणं लावून देती. आणि आई पण तशीच. आता आई ती आईच असते, तिला काय ती पोरीचीच बाजू घेणार, थोडीच पण बाजू. इकडचं तांबे इकडं नाही म्हणल्यानंतर किती काम करते मी. नाही ते काय होतंय, तुला हटकून ताण देते ती. जाऊ दे. आणि मी काहीच नाही केलं तर मग काय करते ह्या? नाही. आपल्याला वाटतं जाऊ द्या, नाही का? आणि हे ना 50,000 एक्स्ट्रा दिलेले. जाऊ दे, नंतर ते मला काय नाही. चालते, ती काय घरी सांगू नको, कोणाला म्हणू. लगेच घेणार आहे ते. हा, नाही ती फक्त ती 2 बाजूला ठेव आणि एकच ठेव वरती. ते तर करावंच लागल. ती बहीणच वडवडू घेतीये. हा, ते आली भादाडी कशाला इथं माझ्याजवळ. लावतो ते मी सांगितलेलं आहे, ते त्यांना सांगितलंय. नवरा सोडला आणि इकडे दुसऱ्याच्या घराचं वाटोळ करायला निघाली ती. ती किरकिर करते तिथं, ती किरकिर करून आलेली. किरकिर मग तिकडच पेटायचं नाही, इकडं कुठं माझ्या दारात. हा, आपला उन्हाळा केला दुसऱ्याच करायला. घरात चांगलं चालू होतं तर ती आली तर फार सारच हे करून त्याला घेतलं. बोलावले, ती त्यांना बोलावले, आज काहीतरी करून देऊ सूक्ष्म. चल दादा, येऊ का मग? थांब, कुठे चालला रे? कोण आहे? हात काढ. तू मला ए, यार माहिती, तू कोण आहे मग? माझ्या बायको सांगितलं का पाहतो म्हणजे तुझी बायको जागी होऊन तू. इकडे ना पळ्या तू मारू नका बरं का, मला आधीच सांगते. सोडा त्या आत. ओव्हर टाइम करते. मला मारू नका, तुम्हाला आधीच काय सांगते. पडू का तुझ्या? मारू नका मला. चल तू करते बघत ओव्हर टाइम करते. ही हात पैसे सोडा माझा. एवढे पैसे कुठून आणले? हात सोडा. हात सोडा म्हणजे हात सोडा म्हणजे तू काय असं नाटक नका करू. तुम्हाला माहिती आहे कशाचे पैसे येतात? मला काय नाही मग नाही ना माहिती, शांत बसायचं. कसं काय देतो? कोण आहे देऊ? तू चल घरी चल. ते वडू नका तसलं, नाही तर मी वडू एक खानदेशाने लावीन चल घरी. ते हात सोडायचा. मग काय मी एकच वाजवी ना, वाजव बरं. आतापर्यंत शांत बसले. वाजव. तसलं वडायचं नाही मला, सांगतो तुला आणि घरी. हाणायचं तर बिलकुल हा, नाही. मग त्याच्यामध्ये रस्त्यात तमाशा नको तू घरी चल. लांब सारखा लांब सारखा म्हणजे? लांब. कोण आहे मी? मी कोण ए, आहे? कोण का असना. कोण आहे? चल. काय करत होती तू? मी माझी नोकरी केला म्हणजे असले रंग उधळती काय तू? ओव्हर टाइम नावाखाली ए बाबा, माझ्या जीवावर जगतोय ना, जग ना. उपकार करते हा, काय उपकार तुझ्याकडे करते म्हणजे उपकारच इतके दिवस तुझं करते, होती काय? उपकारच करते. इतके दिवस तुझं होती का? तुझ्यावर, तुझ्या आईवर आणि तुझ्या बहिणीवर आणून ठेवली ते ढिगारा कशाला माजली तू तर. घरी. माजली तू तर. माजली बोलायला लागली. लय शहाणा नको बनू, शांत बस. मग काय करशील? हा. काय कोण करीन? होतं? कोण होतं मला सांग. कुणी का असं, तुला काय करायचंय? तुला काय असं म्हणजे नवरा आहे मी तुझा. नवरा नवरा म्हणायची लाज वाटते तुला? का? का लाज वाटते तुला? हा, अरे लाज का वाटती? मग दे ना बहिणीला तिच्या हाकलून दे. रस्त्याने रंगून एक आणता काम तुला. करा, एक काम करा, ती बहिणीला घराच्या बाहेर काढा. हा. ती का बाहेर घराच्या बाहेर? तिचा अधिकार नाही का त्यावर? कसला अधिकारी? कसला? तुझा ना त्यापेक्षा तू कुठं नको जाऊ? मी जा जाते कोणाला. माझ्या बाहेर. जा, निघा. हा कधी जा तुम्ही, जा. मी जाते माझ्या माहेरी. जा मग हा, जाते. जा, बघू मी काय करायचं फक्त हा, ये घरी करीन. येऊन तुला सांगतो. माझं मी बघन काय करायचं ते करेन. मग कर लई वाटत नको करू मग ते हात- काबाड फोडून टाकी. हात सोडायचा हात माझा सोडायचं म्हणजे पहिला. तुझं आहे ना काम बिम सगळं बंद. काय घरी चालायचं पुढे जाशील तू? पुढे तुला घरी चाल तू त्याच्या घरी. हा, चल thomas, माझा आपण बापा तू सारखा चालायचं आहे. ना मी बघतो काय करायचं ते. चल हो घरी चल. चल घरी लय धापाना सोडा तुम्ही. चल घरी चल. सोडा म्हणजे चल चल ही उद्योग करते तू. सोडा तुम्ही मला. आई इकडे ये रे. इकडे ये. बघ ही काय करत होती इकडे. बघ तिथं बघ. दाखव ना आता काय लपून काय ठेवती. काय नाही काय? माझा मोबाईल आहे. पैसे मोबाईल पैसे देतो तिला. कोण होतं देणार पाळी गेलं पळून. हा. इकडे बघू. हो ना, माझे पहिले. पैसे तर माझे पैसे. आणि आम्ही नाही का तुझे?
नाही हो, माझे त्यांच्या काम. नावाखाली बघ नाही काही कोण? उद्योग चाललं. तुम्ही माझे कधीपासून हा? कुठे होती ऑफिस मध्ये नव्हती ना नाही ना मी माग नव्हतो गेलो तिची बघायला रस्त्यातच होती मधीच आणि ते ती ओव्हर टाइम चालला तिचा पैसे घेतले. काय तो ओव्हर टाइम काय माहित काय करते सगळं घरात सांगते आपलं तिथे मी सगळं ऐकलं इथे मी बसून खातोय तू बसून खाती तुम्ही ताई पण बसून खाती विचारणार आहे तुम्हाला काय करायचंय तुझी ना नोकरी विक्री बंद काय घरी राहायचं आम्हाला मीच जायचं राजीनामा दिलाय हा. अगं तू घरातले घराने बाहेर काय सांगते लोकांना नाही अजिबात नाही नाही सांगत ना हा एवढे चांगलेत ना तुम्ही लय जीव लावतात ना. 4 महिने अगं, कामाला नाही घरातल्या गेली माणसाचं सांगत असतात का बाहेर हा आणि सगळं 4 महिने सांगायचं. कामाला नाही गेली आणि पैसे कुठून आणले मग काय तीच काय कळा तिथे काय करायचं तुम्हाला मी काही का करीना काय कसं काय करशील म्हणजे काय काय ना करायचं? काय तुला काय काही पाहिजे नाही मला सांग. विचारणार कोणीच नाही का तुला विचारू नका आणि मी सांगणार पण नाही का नाही कशी सांगणार सांगणार तुम्हाला. भामटी हा कशी सांग? भामटी नाही नाही आता आई तू बोल ना काहीतरी काय हा, सांग ना. तुम्ही शांत बसा लय झालं तुमचं आता बोलायचं नाही आजपर्यंत ऐकून घेतला आवाज खाली करून बोलायचा माझ्या जेव्हा राहती खाती तुझ्या जेवामध्ये. ती काय हा निघ बाहेर बरं, उद्यापासून बघू ना मग कोणाच्या माझ्या जीवावर आहे आपण ना कशी बोलली आवाज कमी करायचा नको आहे. हा नवरा आहे म्हणून इज्जत देते हा. नाही दुसरा असं उद्यापासून नको करून जास्त कोण आवार ऐकून खाईन मी काय भानगडे मला सांग काही नाही भानगड काय सांगायचं तुम्हाला अरे काय आलं ताई नुसतं रोजचा त्रास आहे ह्यांचा मला शेत आता एक दिवस खाडं नाहीये हा आता म्हणजे मी पण याच गावातला आहे ना माहिती तेच आहे, 2 मिनिटं आणि तुमच्या बायकोन नीट समजून सांगाय कशाला लावली इकडं नाही नाही, तिला तिचा बी कार्यक्रम झाला हिचा तारा चालू आहे काय मग काय आणि मी काही वहिनी त्रास केला मग तुला तुझं इथं राहायचं काय संबंध येतो? आई तर खाती ना खाती काय तुझ्या इथं जर राहिले मग आम्ही आज एक काम करतो तिला घेऊन जा तुम्ही बरं का तुम्ही तुमची बहीणच सांभाळा तुम्हाला या पैशाचं वाटतं ना तिच्या नोकरीतून सासून आहे ना एफडी केली होती, ते पैसे सांभाळाय काय माझ्या या पोरीची जीवावर जागा त्यांनी सगळी हा? अहो एवढं काम करते घरातलं काम हिला कुठं आता तिच्यावर संशय एवढी म्हशी सारखी आहे पण दिसलं कोणाला पास्ता खायचा, पास्ता. तिचे एफडीचे पैसे एफडीचे हा? पैसे सांगायला काय तोंड नव्हतं काय सांगाल काय सांगा इथं घरात जर 2 तोंड काय सांगणार तुला आणि कळत माझी नाही बहीण आहे ती मानलेली डोकं तू काय हात- नोकरी केली का काय केली तुला कळायला तुला पाहिजे पाहून गेला तिथून लगेच म्हणून गेलो मग बस तुमचं तमाशा करीत मला ह्यांना सांग भाऊ येतो माझा अरे गावात बसून निघाना पण करी मला एक सांग हिच्या जीवावर जगाता मुळात दोघांना काम नाही आणि ही तिसरं बी तिथं हिला काय ठेवलं तुम्ही इथं तुम्हाला लाज नाही तिला वाटत? नाव नाही का धड धाकड त्याला हात पाय धड बरं, मस्त काम होतं ना ती बहीण 2-4 हात पाय कशासाठी त्याला आलेली? आणि तुम्हाला काय अक्कल आहे की नाही पुरीला घरी ठेवून इकडचं तांबे तिकडं नाही ती बरं म्हणते का? हाय आजारी म्हणून राम थांब थोडा आराम करीत बा. अरे ही बांधणं करून आली ना आज वहिनी, आता कधी कसं सांगितलं नाही व्यवस्थित मला सांग बरं. आज तिला बरं नाही म्हणून काय बरं नाही तिला काय धाड डोकं भरली त्याचं? नाही, ते क्विंटल झाली ना बारा आता दवाखान्यात दररोज पिझ्झा खाती बर्गर खाती आमचं खाती तमकं पास्ता लागत रोज खायला म्हशी सारखे हाय लहान लेकरू आहे माहिती आहे तिला पास्ता द्यायचा करून चाललं तुला खाऊन इकडे बघा ना प्रपंचाचं केलं वाटलं आज 3 महिन्यात तुम्ही एक फोन केलाय का मला ती किंवा म्हणते, मी करायचे मग आता मी मला एक सांगा सोन्यासारखं लेकरू तिकडे बिगर आईचं कसं खात असं याचा विचार केलाय का आणि 3-3, 4-4 जण ह्या आमच्या या बहिणीच्या जीवावर खातात तुम्ही आवड time आणि वरतून तिघं पण मारीत आहेत, तिघं पण मारीत आहेत. मला मारलं या तिघांनी एक पण. काम करतो एक दर हा? पैसे तुला नाही पैसे दे हा, मला काय पैसे लागत ना पैसे नाही लागत मला. आता पैशावर चल आपण चला मला नाही मी राहायचं तुला नाही नाही सांग. नाही, मी तिला घरी घेऊन जातो मला बी नांदवायची जस तुमची बहीण नांदवत नाही तुम्ही हा, तशी- मी तर काय काय ठेवीता? नाही, नाही, घेऊन जातो रामकृष्ण. ना मला म्हणते फक्त चुलताय तुझ्याकडे आई नाही बाप हा, नाही नाही ना मग मी सांभाळतो ना जस तुम्हाला ती सांभाळते का नाही ए, तुम्ही अर्थात तू आहे मला प्रपंच वाटून नाही, गेली. तसं मी सांभाळत तिला मला तर उलट पगार पाणी अहो, ना, ना. डोक्याला ताण नाही. तिघं नाही ना. तिघं मारीत आहेत आज सकाळी लवकर बोलवलं होतं ड्युटीला मी चालले होते इथं रुपयाची परत नाही आज 3 महिने झाला सांभाळीता तुम्ही आणि इथं पगारी मग तुम्ही एक चक्कर मारा नाही जायची. एकदा नाही तर मग काय विचारायचं मला फोन तिला लावायचा एवढं लेकराची सुद्धा आली पाहिजे ना मला लेकरू पुढे कसं जगत असं काय जगत अहो, ती असं सांगते तसं ऐकतोय मी चेअरमन मला एक सांगा तुमचं लेकरू आता तुमचं समजा जाऊ द्या, तिला लेकरू आहे कोणच्या आईला वाटत नसेल मला लेकरू काय खात असेल बाबा कशी जगत असेल काय राहिलं असेल ते पोराला पुढे आंघोळ घालत असेल अक्षरशः हाताने करून ती म्हणते माझा नवरा माझी सासू लय जपत येत लेकराला सासू आणि आता काय नाही मला लय आजार मग पडले सासू मेलेली सांगितलं नाही तुम्हाला काय ना नाही सांगायचं? सांगितलं मला कोणीच नाही सांगितलं यांनी बी फोन नाही केला अहो, सासूच्या मैत्रीला सगळं आली अरे काय लाका तुला वाटाय पाहिजे फोन नाही केला ही म्हणली फोन केला द्यायच्या जवळ आणि मग तिला म्हणलं ना फोन द्या मला बोलून द्या तर म्हणती नको मी नको आज जर त्यांना फोन कामाला केला ना जायचं. तर ते ब्लॉकला आहे नंबर माझा तिचं म्हणजे आम्ही रोज फोनवर बोलत होतो का म्हणून block केलाय त्यांचा फोन? आणि हो का स्पष्ट सांगून टाका नांदायची की नाही नांदायची ही माणसं सोयला कशाला काय नाही म्हणत बघितली नाही. बाया पुरी शेत कबूल झाली ती पण निम्मी पोरगी सांभाळीन म्हणली टेन्शन घेऊ नका अजिबात
मी पोरगी सांभाळत आहे तो काय भिकारी काय अहो, असं नका करू माझ्या लेकरी. नाही तिला इथं राहू खराब दे. नका करू. तिला इथं राहू दे तुम्ही तिघ जण राहा आपलं चल तू तिकडे अहो, माझ्या घरी असं राहा उलटं-पालटं नका काय करू. उलटच होणार आता तुम्हाला लेकीची कळकळ आहे नवऱ्याला बहिणीची कळकळ आहे मग तिला आम्हाला काय तिला कोण मेले काय तिच्या कारण बाप मेलाय म्हणून काय आम्ही काय करू? बाकीची मेलो काय तिच्या? तुझा लाड आहे सगळा एका बाजूला तुझा केव्हा बसून ठेवली? तू बायको काम केलं असतं ते हे दिवस नसते आले अरे पण नाही त्याची नोकरी गेली सध्या आता येईन ना. करीत नाही का? काम करा करीत नव्हतं कोणी पण तिचं काही म्हणणंच नाही तुम्ही करूच नका ना नोकरी ड्युटी पोर निघायची आणि तुम्ही तिला स्वयंपाक करायला लावते मग ही दोन आहेत यांना लावायचे ना तिथं नाही हो, तुम्ही काय नका ती बोलाता तुम्ही जावं इथं कोणी मध्ये बोला. अहो तुम्ही काय आहेत का गडी इथं एका बसा. ती बाई आहे, तुम्ही गडी बिडी इथं काय आणि हो काय माणूस दारू त्यांचं काय म्हणजे दाजी घेऊन काय त्याला ते बोलणार नाही मग काय करणार दाजी? काय आता ते आपल्या बाजूने बोलायचं का तुमच्या बाजूने कसं काय बोलत कसं काय म्हणजे त्यांच्या प्रपंचाचं वाटोळं केलं. झालं. तुला काय डोक्यात परिणाम झाला का रे? माझं वाटोळं तर झालंय आता यांचं मा- माझं वाटोळं झालं तुला आता झालं का राहिलं अरे पण काय? मला काय म्हणायचं अहो पण ती काय खुळी का विषय संपलाय ना आता काय डोक्यात संपलंय काय? मला नाही राहायचं हो, इथं. जाऊ द्या. दाजी, हो, दाजी. नाही नाही तिला पाठवून देते हा. तिच्या नवऱ्यासोबत. तुम्ही तिला पाठवा आणि तुम्ही तो माय लेकर दोघच राहा मला काय नांदायचं नाही मी निघाले माझ्या चुरत्या सोबत चला नाना नाही राहायचं मला नाही नाही चला सांगा आता तुला 3 महिन्यात नाही काढायला यांना काय समजून नाही नाही चला चला यांचं बी जुळलं. काय करायचं? तुला यायची आता माझं लग्न ते पोरला काय म्हणायचं अरे, काय तिकडचं काय करायचं? घेऊ का? अरे पण ती सांभाळा येते नाही, जाऊ दे. नाही. बायको. भाई माझं मी चुकलं तुला नव्हतं त्रास द्यायला पाहिजे तिने नव्हतं द्यायला पाहिजे पण आता काय वाटलं एकुलती एक बहिणी आपण आली राहून द्या वाटलं पाहिजे ना बहिणी संसार मोडून इथं ठेवूया का? आता ती सांग ती तशी ती काय काय गाणं नाही. आणून नेऊन घातले असते काय चुकत आहे बघू ना मला एक सांग मला एक सांग याचं चुकलं असतं ना याच्या मुंडक्यावर पाय दिला असता नाही, माहिती त्यांचं नाही चुकलं काय काय चुकत आहे? त्यांनी एक फोन करायला पाहिजे मला मला खोटं बोलून बोलून इथं राहते फोन ती. करू कोणाला आणि लेकराचं- मला करायचं ना मोबाईलच घेऊन आली नाही, माझ्याकडे आहे तर तिने मग ना तिला बोल. काही करू द्या पण तुमचं काम आहे ना 2 दिवसात काढून द्यायचं आपण तिचं दुखत आहे म्हणल्यावर काय तिला दुखत आहे? म्हणलं 4 काय दिवस तर तुला तिचं लागलं आहे, काम. तुझं हे लेकरं सांगा जी सांभाळा. बाई दुखती ती काटावर उतरायला पाहिजे का नाही? दुखत होतं तुझे? जाऊ द्या लेकरं. बघ, लाज वाटत दात काढी ती कशा हसत परत? नका दुखत बोलू, म्हणजे असं काय बोलता बोलू बोलता नका. पोराचा प्रपंच मोडला असता एवढत बसले असते काय येड्यावारी करता येडे चाळे जाऊ दे ती तुम्ही घेऊन जा तुमच्या बाईला. हिला परत जर तुम्ही इथं घेतली आजी पण आपल्याला राहत नाही सोडणार नाही तिला नाही, फक्त यायचं असलं ना 1 दिवस राहू द्या दुसऱ्या दिवशी एक दिवस बी नाही नाही. आम्ही दोघं येतो. ऐका ना ती घाण आहे ना तुमच्याच घरी ठेवा हा. माझ्या घरी नका लावू तिघाचं घाण तोंड करून बघत आहे माणसाकडे. मग ते तसलंच आहे घाण तोंड आहे दिवसभर असलंच आहे गवऱ्या फुटल्यावानी अरे काय वागायची? जी खंबीर लागली एखादी बाई आत्महत्या एवढा काम एवढा त्रास दिला यांनी मला बडकर एक नमुने दे खंबीर ये बेत नाही नाही अहो, पण मला काय माझी हे 2 उल्लूच आहेत पण हे वहिनीला कळायला पाहिजे थोडंफार अक्कल तिला पाहिजे. काय ती घरीच असते तिला काय करते हे काय करतात माहिती का आई 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 बरं काय वाटतं माझ्यासारखी मग लेकर हे लगे पुढं पुढं बरं का आई लेकरं कसं दुखती? आणि हिचं वाटोळं. आई सांगून तसंच ऐकत होती. म्हणजे आज दोन्ही पोराचं वाटोळ केलं ते हो. बरं का याचं वाटोळ झालं तर हिचं वाटोळ झालं मी लवकर आज कामावर चालले तर मला म्हणते कुणी बोलवलं तुला लवकर एवढ्या लवकर कसं काय चालली संशय घेतय हे चालला तुमचं बघा. हे चालला होता हे चालला होता पोरगी आणायला मग तुम्हाला वाटतं का वयातून गेलो मी मला काय माहित तुम्ही वयात राहणार सांभाळायची काही पोरं राहा. मग. तुमची बायको सांभाळा तुम्ही हा परत दारात येऊ नका हा. दार जायचं ना अजिबात त्याला दोघांना सगळं निघा दारात तुम्ही जाऊ बायको नका. घेऊन जाऊ निघा नका. तो पंचायत. ये मागून. आणि तुमच्या पोराला सांगा हा. की झालं ना? ही दारू पिऊन ऑफिसला जाते काढलं ऑफिस मध्ये अरे भिकारी नाही, परत काय काय भेटायची का नाही? काय निघा. या, इथे भिकारीवाला नको. हा ना बघ, याला तू तुझ्या लाडाने. काय सांगा की दारू पिऊन ऑफिसला जाते ते काढून टाकलं त्याला. आता अरविंद काय तुला माहिती काय तू कशाला दारू पिऊन जातो दारू पिऊन ऑफिसला? नको त्या ऑफिसातून लावायची मी नाही हा, आमची. नको, लाज आम्ही दुसरीकडे बघतो काम भेटतो तिच्याकडे मला लोट आला पाहिजे. हा? दारूचा काय विषय तेव्हा मला करायचं नाही ऑफिसला तेच ऑफिसला काम घेतात तुम्हाला तुम्ही पिऊ नका फक्त त्याच काय विषय तेव्हा केलं ते दिसते का ना तो जाईन कामाला आता कुठं बी बघून चालतं, ऑफिसला होत करणार असतं. चालू जाऊ दे, असं सगळं होतं होतं, असतं. सगळं उतार चढ सगळं होत राडे करीत होती त्याच्यामुळे प्रॉब्लेम माझी अहो, इथं तशी सोपं बिले नसतंय. कुणाची? नोकरी करून घरी घरी पैसे बस. धरतो याकडे नाही, जाऊ नाही, दे बरोबर आहे. पैसे घ्या तू तुझ्याकडे काय रे, मस्त पैसे हजार येते 50,000 तुझ्याकडे ती काय करायची चला तुम्ही चला चला तुम्ही चला तुमच्याकडे बघत बाहेर चला चला बाहेर जायचं होय. मग बरं, चालतं चला आपल्या घरात अहो, ते दारू नाही करणार आपण बघा त्यांनी आम्ही बाजूला पाहिलं घेत आता अरे आम्हाला पाहिजे ना हा तुम्हाला पाचतो किती लागेल तेवढे येता येईल मग एवढं खर्च नको आम्ही काय? किती घे- असं मी काय नाही देणार, मी नाही नाही देणार. मटन आणि ते आणा बरं घरी घरी मटण आलेत बनवा. हा बरं घरी जा. दारू बिरू नाही मटण खा बरं, एवढं भिकारी करा, बरं झालं. दारू बिरू आपण नाही. ते फुकटे एक एक
1 किलो काय 3 किलो आणावं असं नाही बोलावं लागेल कोणाला, जाऊ द्या. चला मी पैसे दे काय थोडे ऐक ना तुला पैसे दे ना बरं राहून घेतो त्यांचे पैसे कमी